नमस्कार सर्वांना, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनलमध्ये। बघा, पुढारीची एक नवीन अपडेट आपल्यासमोर आली आहे आणि अंगणवाडी सेविका पदावर भरती करण्यासाठी अधिकाऱ्याला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे। बघा, पैठण पोलीस ठाण्यामध्ये या संदर्भात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। माझ्या पत्नीचं अंगणवाडी सेविका या पदावर भरती करा, अन्यथा जीवे मारीन अशी धमकी एका अधिकाऱ्याला देण्यात आली। तर या संदर्भात आपण सर्व सविस्तर माहिती पाहणार आहोत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा या यूट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून येणाऱ्या नवीन व्हिडिओचे अपडेट आणि माहिती सर्वात प्रथम तुम्हाला भेटेल। तर बघा, पैठण तालुक्यातील ही न्यूज आहे। पत्नीस अंगणवाडी सेविका पदावर भरती आदेश देण्यासाठी बाल विकास प्रकल्पाच्या महिला अधिकाऱ्याला शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी पैठण पोलीस ठाण्यामध्ये मंगळवारी बघा 6 मे रोजी एका जणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। अधिक माहिती अशी की तालुक्यातील विविध गावामध्ये अंगणवाडी सेविका कर्मचारी भरती प्रक्रिया झाली आहे। अंगणवाडी सेविका पदावर भरती आदेश देण्यासाठी लक्ष्मण नारायण काळे राहणार चांगतपुरी तालुका पैठण यांनी मंगळवारी रोजी पंचायत समिती येथील महिला एकात्मिक बाल विकास प्रकल्प अधिकारी ज्योत्स्ना उंदलसिंग गहरवार यांच्या कार्यालयात येऊन पत्नीस अंगणवाडी सेविका पदावर भरती संदर्भाचा मला आदेश द्या असे म्हणून दमदाटी करून त्यांना शिवीगाळ करून जीवे मारून टाकण्याची धमकी दिलेली आहे। या प्रकरणी बघा, महिला बाल विकास प्रकल्प अधिकारी ज्योत्स्ना उंदलसिंग गहरवार यांनी पैठण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानुसार पोलीस निरीक्षक संजय देशमुख यांनी सदरील आरोपाविरुद्ध गुन्हा दाखल केलेला आहे। पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक एकनाथ नागरजोगे हे करीत आहेत। तर बघा, अशा पद्धतीने माझ्या पत्नीस अंगणवाडी सेविका पदावर भरती करून द्या, नाहीतर तुम्हाला जीवे मारेन अशा पद्धतीने त्या महिला अधिकाऱ्यांवर धमकी टाकण्यात आलेली आहे। त्यामुळेच त्या महिला अधिकाऱ्याने पोलीस ठाण्यामध्ये धाव घेतलेली आहे आणि पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल केलेला आहे। संदर्भित आरोपीचा आता तपास सुरूच आहे, परंतु याच्यामध्ये अंगणवाडी सेविका व मदतनीस यांची बदनामी होत आहे। कारण की बघा, अशा पद्धतीने कृत्य होणं हे अत्यंत गैरकृत्य आहे। बघा, अशा पद्धतीने जर वरिष्ठ अधिकाऱ्याचं चुकलं असेल तर आपण त्यांना समजावू शकतो, आपण त्यांना सांगू शकतो, परंतु अशा पद्धतीने वरिष्ठ अधिकाऱ्यांना जीवे मारण्याची धमकी देणे, तेही महिला अधिकाऱ्यांना, त्यामुळेच त्या महिला अधिकाऱ्यांनी पोलीस ठाण्यामध्ये धाव घेतलेली आहे आणि याच्या संदर्भात पोलीस अधिकारी तपास तर करीतच आहेत। अजून याच्यामध्ये नवीन अपडेट काय येते हे पाहणे सर्वांसाठीच महत्त्वाचे ठरणार आहे, त्यामुळे तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून नवीन याच्या संदर्भात किंवा अंगणवाडी संदर्भात कोणतीही अपडेट येऊ द्या ती सर्वात प्रथम तुम्हाला भेटणार आहे। हा व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण आहे, जास्तीत जास्त अंगणवाडी ताईंना शेअर करा आणि अशाच अंगणवाडीच्या नवनवीन अपडेटसाठी आणि माहितीसाठी तुम्ही आजच आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून येणाऱ्या नवीन व्हिडिओचे अपडेट माहिती सर्वात प्रथम तुम्हाला भेटेल। धन्यवाद।